500 रुपयाची पावती केली आपली. आता त्यांनी जो व्हिडिओ बघितला ते लोक आणि कानातलं सोन्याचं ह्याच बीचवरती हरवलं आमचं. बाहर निकलने का उधर से. स्वागत आहे. आज आपल्या ट्रिपचा आहे चौथा का 5वा दिवस आहे. बुधवार आहे आणि आज आपण गोकर्ण सोडणार आहोत. आणि इकडे आता आलो मी मंदिर परिसरामध्ये परत एकदा, कारण इकडे आपल्याला लाडू प्रसाद घेऊन जायचं आहे. महागणपती मंदिर परत एकदा दाखवतो. दर्शन आपलं झालं ऑलरेडी. आणि याच्या समोरच आहे ते महादेवाचं मंदिर, महाबळेश्वर मंदिर. लाडू प्रसाद 6 लाडू घेतलेत. 20 रुपयाला 1 लाडू येते. घरच्यांसाठी घरी घेऊन जायचे बाकीच्यांना. वरती बाकीच्या घरच्यांचं आवडलं असेल, मुलांचं वगैरे, तर आवडणं झालं की इथून निघायचं आपल्याला. गोकर्ण सोडायचं आणि गोव्याच्या दिशेने जायचं. चला मित्रांनो, आपण गोकर्ण सोडले आणि आपण निघालो आता गोव्याच्या दिशेने. आता गोकर्णमधनं नाश्ता वगैरे केला आपला. गोकर्णमध्ये आपण 2 दिवस थांबलोत. हा रोड खूप मस्त वाटतो. हा सीन जो आहे, नारळाची झाडं आहे, गाव आहे, बघा ना कसला व्ह्यू आहे, रस्ता कसला भारी आहे. हाच मला व्ह्यू मस्त आवडला. नारळाची झाडं आहे, त्याच्यामधनं रस्ता गावाच्या मधनं. आता ॲक्च्युली आपलं फक्त गोकर्णचा प्लॅन होता, म्हणजे कर्नाटकमध्येच प्लॅन होता. गोव्याचा काही प्लॅन नव्हता. गोव्याला आपण जाणार नव्हतो. पण आता गोकर्णमध्ये आपलं सगळं बघून झालं, काहीच नाही ना आपल्याकडे. अजून 2 दिवस आहेत. म्हटलं एक काम करू, आता जाता तसंही गोवा जवळच येतून, तर गोव्यावरनं जाऊ. आणि मुलांनाही होतं की बाबा अरे पप्पा गोवा कधी बघायचा, गोवा कधी. आणि गोव्यासाठी आपल्याला सेपरेट यायचं आहे. येऊ ते आपण 2-4 दिवसाचं प्लॅन करून येऊ. पण आता सध्या काय करू की त्या कारवार मार्गे, कारवार बघायचं आपलं, कारवार बीच वगैरे ते करत. तिथून गोवा जवळच आहे. मग गोवा जे 1 दिवस इथं मुक्काम करू, आजचा दिवस स्टे करू. जास्त काय बघायचं नाही, बघू आज जेवढं होईल. आणि सकाळी निघता ऑन द वे जे असेल तेवढं बघू. आणि उद्या आपण पुण्याला निघणार आहोत. तर फक्त बघण्यासाठी, मुलांना दाखवण्यासाठी की गोवा कसं आहे. मग नंतर आपण व्यवस्थित गोव्याला येण्यासाठी बघू इन फ्युचर. आता माहीत नाही कधी होईल ते. शक्यतो बहुतेक उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये वगैरे पुढच्या होऊ शकतं. पण आता मध्ये तर होऊ शकत नाही शाळेच्या मध्ये. तर CNG भरून घेऊ. इथं पंपावर आलो आपण. रिपेयर हो रहा है, रिपेयर का काम हो रहा है. लेकिन आगे है क्या इस तरफ कारवार के साइड में है क्या? हाँ, CNG पंप वो साइड में नहीं है, ये साइड में है. इस मुर्डेश्वर वो उस तरफ है क्या? तो गोवा में तो रहेगा, उधर तो है. में तो रहेगा, आपको बॉर्डर में मिलेगा. बॉर्डर में मिल जाएगा ना. बघा आता इथं एकच CNG पंप आहे गोकर्णमध्ये. आता यांचं लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे, बंद आहे. आता बघू आता पुढे. चलो फिर ठीक आहे, थँक्यू. आता आपण हायवेला आलोत परत. आता हा समोर आहे NH66 हायवे. राईटला आपण मुर्डेश्वरला, मँगलोरला जाता येतं. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आज कारवारच्या दिशेने जाताना. गोवा कारवार हा रस्ता सरळ असाच मुंबईला जातो. आता इकडे आपण कारवार बीच बघू. कारवारमध्ये ते वॉर म्युझियम आहे, ते बीचवरतीच आहे. ते बघू कदाचित. 1 तास लागेल आपल्याला. आता 48 मिनटं सांगते कारवार बीचला पोचण्यासाठी. म्हणजे 1 तास पकडून चला. 1 तासात आपण कारवारला पोचतो. आणि तिथून मग गोवा जवळच आहे, गोवा बॉर्डर जवळच आहे. पांढरे ढग कसले भारी दिसत आहेत. निळा आकाश, पांढरे ढग, हिरवागार डोंगर, डांबरी रस्ता, हायवे. अजून काय पाहिजे? आणि इकडं परी आमची उलट्या करण्यासाठी सज्ज. अजून काय पाहिजे? आणि गाडीत CNG पाहिजे. आता आहे एक कांडी आहे आपली. गोवा बॉर्डरवरती भेटेल आपल्याला CNG. तिथपर्यंत जाईल आपली गाडी, नो टेन्शन. मला आय डोंट थिंक पेट्रोलचा जास्त वापर होईल आपला, कारण गोव्यामध्ये CNG आहे. तिथं पण पुढे पण हायवेला पण लागणार आपल्याला. आता आजच्या दिवसाचा आपला पहिला टोल. समोर मला बोगदा दिसतोय, टनेल या रूटचा. आणि आपण आता बोगद्यामध्ये जाणार. 2 आहे, त्या साईडला पण आहे आणि इकडे पण आहे. छोटासाच आहे. आलो कारवार बीच आहे. तिथं गाडी इथं लावली पुलाखालीच. आणि समोर बीच ॲक्च्युली ते बघा इकडे कारवार बीच. इकडे जायचं. आता या इथून जायचं, एंट्री गेटमधून. इथून आतमध्ये जायचं. आणि तिकडे समोरच आहे बीच. आता आपण फक्त बीच बघू, व्ह्यू घेऊ, बीचचा आनंद घेऊ आणि मग इथून पुढे निघूया. आता एक काय लिहिलं आहे कन्नडमध्ये मला सांगा, कुणाला येत असेल कन्नड तर. मला तर काही कळत नाही आहे.
पण मला एवढंच कळते की मला इथून आतमध्ये जायचं आहे. आणि जवळच आहे बीच. दिसायला तर इथनं तर भारी वाटतंय. बघू आता जवळ जाऊन अजून कसं वाटतंय. कारवारच्या बीचवरती आपण आलोच. हा आहे कारवार बीच आणि त्या तिकडे बघा शिप दिसते. कारवारचं नेव्हल बेस आहे. मित्रांनो हा बीच मस्त वाटतंय. सुंदर बीच वाटतं एकदम आणि पांढरं शुभ्र पाणी आहे. मस्त आहे. एक नंबर. हा बीच मस्त आहे. हा बीच चांगला वाटतंय. परी तुला आवडला का बीच? कारवार बीच वरनं 450 मीटर आलं म्हणजे कारवार बीचवरच एक्झॅक्टली. तिथून पुढे आलं की इकडे आहे वॉरशिप म्युझियम कारवारचं. हे बघा समोर आहे माझ्या वॉरशिप म्युझियम. आणि ही गेट बंद आहे ॲक्च्युली. इथे नोटीस लावली आहे वर्क इन प्रोग्रेस. कसलं तरी काम चालू आहे बहुतेक, त्याच्यामुळं आतमध्ये अलाउड नाही आहे बहुतेक. बंद केलं आहे म्युझियम. पण ठीक आहे बाहेरून दाखवतो म्युझियम असं आहे. हे बघा इथं मोठी शिप आहे. एक जहाज आहे. इकडं एअरक्राफ्ट आहेत बघा. बघून घ्या आता इथे बाहेरनं जाता. मलाही बाहेरनंच बघावं लागेल. त्याचं एअरक्राफ्ट आहे मोठं. ते पंख आहेत ॲक्च्युली. बघा असं असतं. तर मला वाटतं एवढंच आहे. आणि पलीकडे पण काहीतरी असेल मला वाटतं, किंवा हेच फक्त बघण्यासारखं असेल. पण सध्या बंद आहे आता. नेक्स्ट टाईम कधी आलो चालू असेल तर कदाचित बघता येईल, पण आता सध्या तरी नाही. आता समोर एक सोडावाला शॉप दिसतोय. तिथे सोडा पिऊ जरा थंड होऊया. तर इथे सोडा घेऊ होता. अंकल एक पुदिना और एक ऑरेंज देतो. चला आता म्युझियम तर बंद होतं इथलं कारवारमधलं, त्याच्यामुळं काही बघता नाही. आपल्याला बाहेरूनच बघितलं. आता इथून निघालो. लोकेशन टाकलं कोलवा बीच. मडगावच्या जवळ आहे. 55 किलोमीटर आहे इथून. आणि इथून 1 तास 18 मिनिटं सांगतोय. तर कोलवा बीचला मी आधी जाऊन आले. कधी गेलो माहिती आहे का? लग्नाच्या आधी, म्हणजे जेव्हा मला साखरपुडा झाला होता तेव्हा मी बॉईज ट्रिप काढली होती ना लग्नाच्या आधी. तेव्हा मडगावला उतरलो होतं रेल्वेने. आणि तिथे मग कोलवा बीच वगैरे बघून मग आम्ही नॉर्थ गोव्याला गेलो होतो. आता आपण साऊथ गोव्याला जाणार, कारण आपण ऑलरेडी आपण साऊथमध्ये आहोत, कर्नाटकमध्ये आहोत, साऊथ साईड. त्याच्यामुळे आपल्याला आधी साऊथ गोवा लागणार आणि मग नॉर्थ गोवावरती कलंगूट, बागा बीच वगैरे, पणजी वगैरे. ओके, इथनं गोव्याची बॉर्डर सुरू होती. चेकपोस्ट आहे. आणि बघा कर्नाटक बॉर्डर संपली आणि आता गोव्याची बॉर्डर सुरू झाली. हे इथनं आपण आता शिरलो गोव्यामध्ये. सो गोवा सुरू झालेला आता मित्रांनो. ये आर यू गाइज एक्साइटेड? Yes. सो दिस इज गोवा. Yes. गोव्यामध्ये आपण एंट्री घेतलेली आणि बारीक रस्ते सुरू झालेत बघा. आणि आता टोल रोड, सॉरी मोठे जे रोड ते संपलेत आता. आता इकडे असेच रस्ता दिसतोय. तर गोव्यामध्ये आपण आलो. ऑल राईट. तर मित्रांनो इथे गोव्याचं चेकपोस्ट आहे. इथे आपल्याला अडवलं होतं. हे बघा आता 500 रुपयाची पावती गेली आहे आपली. हे टिंटेड ग्लासेस, म्हणजे जास्त नाही आहे, 30% टिंटेड आहेत. पण ते म्हणतात की टिंटेड ग्लास कसलाही नाही पाहिजे. आणि इथं परत नंबर प्लेटसाठी पण म्हणले की नंबर एका लाईनमध्ये पाहिजे असं. तर आपलं थोडंसं एक नंबर्स मोठे आहेत तर तसं नाही चालत म्हणले. पण ठीक आहे. आता त्यांनी एकच फाईन घेतली, 2 फाईन नाही घेतल्या. ते म्हणलं ठीक एकच घेतो कुठलं तरी. चांगलं ते पोलीस कोऑपरेटिव्ह होते. ते म्हणले एक लावतो म्हणजे तुला प्रॉब्लेम येणार. आणि पितं कसं आहे गोव्यामध्ये ऑनलाईन नाही. आपल्या जसं महाराष्ट्रात कसं ऑनलाईन आहे, दंड भरायचं ऑनलाईन पडतं आणि मग नंतर तुम्ही कधी पण भरा. तसं नाही, इथं डायरेक्ट पावती देतात. चला आता इथनं निघू. दंड भरून झाले आपलं 500 रुपये. आणि त्याच्यावरतीच आपल्याला आता पुढे कुणी अडवणार नाही. कुणी अडवलं तर ती रिसिप्ट दाखवा आपण. ENG पंप दिसला इथं रस्त्यामध्ये. लोकेशन माहीत नाही मला एक्झॅक्टली, पण हायवेच्या जवळच आहे. इथं रेट दिसतोय मला 85 रुपये. गोकर्णमध्ये होता 81 रुपये 50 पैसे. तर 85 आहे. ठीक आहे. सो हे बघा, ही आहे कोलवा बीच. ही सगळी पार्किंग. मोठा बीच आहे ॲक्च्युली हा कोलवा बीच.
आता इथे गाडी पार्क करूया कुठेतरी आणि मग बघूया गोवा बीच आणि मग पुढे निघूया. गाडी तर लावली. आता गाडी बघा पूर्ण घाण झाली लाल मातीने. कर्नाटकमध्ये जे आपण काल याना केज वगैरे गेलो, पाऊस होता तिकडे, त्यामुळे घाण झाली गाडी. आता पुण्याला गेल्यानंतर धुवावं लागेल. आणि या साईडला आहे बीच, कोलवा बीच. इकडे सगळे कॅफेज रेस्टॉरंट दिसत आहेत. हे बघा गोव्यामध्ये आलं ना की इकडं अशा बसेस बघायला भेटतात. असे कलरफुल बसेस असतात. त्यांचे पुढचे असे ग्रिल जे असतात ना ते असेच स्टीलवाले वगैरे असे वेगळ्याच असतात. म्हणजे इकडे आले की कळतं लगेच गोव्यामध्ये आले. इकडे आलं की मग ते बसेस आणि त्या सगळे वातावरण बघितलं की ती वाईब येते गोव्याची. आता चला जाऊया कोलवा बीचकडे. आता माझं तर सेकंड टाईम आलो मी कोलवा बीचला. फर्स्ट टाईम म्हटलं ना मित्र आलो. आता त्यांनी जो व्हिडिओ बघितला ते लोक म्हणतील एकटाच गेला. ठीक आहे, आपला काही प्लॅन नव्हता. सडनली म्हटलं आता चाललोच घरी, तर गोव्यावरनं जाऊ म्हणून आलो. गाडीमध्ये बसलं ना तर काय वाटत नाही. गाडीमध्ये आपण AC लावली आहे, AC लावून चालून गार वाटते. गाडीच्या बाहेर उतरलं की मग काय विचारायलाच नको, इतकं गरम होतं. आणि तर बघा आता इतकं ऊन आहे ना की AC म्हणतो, टोपी घातली, गॉगल तर पाहिजेत, मस्ट आहेत, नाही तर मी इकडे डोळ्याचा त्रास होतो. हा आहे कोलवा बीच. वाव मस्त. त्या साईडला बघा तिकडे तर पब्लिकच नाही आहे, पब्लिक फक्त इथंच आहे. आणि ॲक्च्युली साऊथ गोव्यामधले जेवढे पण बीचेस आहेत ना तिकडे पब्लिक जास्त नसते, म्हणजे कमी गर्दी असते साऊथ गोव्याला. नॉर्थ गोव्याला जास्त गर्दी असते. तर बघा हा असा बीच, मस्त वारं सुटले, एकच नंबर. आणि पब्लिक पण आहे तर मस्त एन्जॉय करता येते. आणि आमच्या परीने पण गॉगल घातलाय है ना परी. कर्नाटकमध्ये एकदम ढगाळ वातावरण होतं. आपल्या गोव्यामध्ये ढग तर काय नाही आहेत, सगळे पांढरे ढग, कापसाचं ऊन आहे इकडं. कोलवा बीच आपण इथे टाईमपास केलं आहे 10-15 मिनटं कोलवा बीचवर. आणि आता निघूया पुढच्या दिशेने, म्हणजे पुढे जाऊ अजून पणजीच्या पुढे जाऊ याला कलंगूट बीचच्या त्या साईडला. बघू आता तिकडं रूम वगैरे बघायचं, गाडीकडे कुठे भेटते, जिथं भेटत तिथे मेक्सी. काहीतरी स्टेडियम दिसतंय, म्हणजे अजून 7 किलोमीटर राहिले. ओल्ड गोवा राईट साईडला 10 किलोमीटर आपल्याला जायचंय. सरळ इकडे आहे क्रूज. पणजी ही सिटी आहे, पणजी सिटी. आणि त्या क्रूज आहेत, त्या क्रूज वगैरे संध्याकाळी समुद्रात घेऊन जातात. कल्चरल ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात. तर आपल्याला गोव्यामध्ये आता रूम भेटली, आपण रूम टूर देतोय. हा कॉमन एरिया आहे, म्हणजे आपल्या रूमचाच भाग आहे, असं काही सेपरेट फक्त आपल्यासाठी ते. इथे सोफा वगैरे आहेत 2. हे ॲक्च्युली मी चिवडा खाते, भूक लागली थोडे म्हणून. आणि याकडे आपली रूम, याकडे असा हा क्वीन साईज बेड, इकडे अजून एक बेड, इकडे पण 2 लोक झोपू शकतात. इकडे तीन लोक आरामात झोपू शकतात. याकडे टेबल वगैरे आहे असा बसायला, तुमचं काम वगैरे करायचं असेल तर. TV, फ्रीज पण आहे इथं छोटा. AC रूम आहे ही. आपल्याला ही ऑनलाईन बुक केली आपण, सूट रूम आहे ही. आपल्याला ही रूम पडली 1496 रुपयाला, 1496. स्वस्तच भेटली. ॲक्च्युली ह्या रूमचा कॉस्ट एवढी नाही आहे, जास्त आहे. 3 ते 4 हजार रुपये या रूमचा कॉस्ट आहे. पण आता ऑफ सीझन आहे गोव्यामध्ये, जून महिना, त्याच्यामुळे मला वाटतं ऑनलाईन आपल्याला ही स्वस्तात भेटली. आणि समोर बघा चर्च दिसतो एक, माहीत नाही आता उघडा आहे का नाही ते बघूया. मला वाटतं एक गेट बंद दिसतंय बहुतेक, आय एम नॉट शुअर. ही आहे कलंगूट बीचच्या इथली पार्किंग, म्हणजे. आणि इथं 100 रुपये चार्जेस आहेत पार्किंगचे कारसाठी. तर आपण 100 रुपये चार्जेस पे करून आता चाललोच बीचच्या दिशेने. आणि बघा इथं सगळा हा मार्केट परिसर आहे. हा मार्केट परिसर आपण बघू, फिरू, एक्सप्लोर करू. हे बघा हे सगळे कपड्यांचेच मार्केट्स आहेत, इकडं दुकानं आहेत कपड्यांचे, टोप्यांचे, काय ज्वेलरीज,
आणि बीच अजून पुढे लांब आहे अजून. अरे आतमध्ये तर फ्लिकर व्हायला लागले. भरपूर छोट्या छोट्या वस्तू आहेत सोविनियर्स बनवून घेऊन जाण्यासाठी, आठवणी म्हणून. अश्वम बीच हे बघा, इथं बोट आहे याच्यामध्ये बॉटलमध्ये. प्लस हे बघा इकडं ओपनर आहे की सर, हां हे ओपनर आहे बघा बॉटलच्या याचं. तर या इकडे हे पण आहे शंखाचं शिंपल्यांचं. कासव आहे हे बघा, कासव छोटंसं या इथं बघा, भरपूर कासव आहेत. असे कवड्या आहेत, ह्या कवड्या हे खालच्या कवड्या आहेत. आणि बघा त्याचं केलेलं आहे कासव, एकच नंबर. बघा हे ब्रेसलेट्स आहे तिथं, हे सगळं ब्रेसलेट आहे 250 रुपयाचं. ये कोई भी क्या सबका अलग अलग है? सब अलग अलग है, कोई 250 का है, कोई 300 का है, 450 का है, डिफरेंट 50 वाला ये वाला है ये 750 वाला. 350 आला यार. आरसे येते हे सगळं लेडीजसाठी आरसे. माहिती तर काय घ्यायचं बघ पटकन, ह्याच्यात टाक बास्केटमध्ये टाक काय घ्यायचं ते. बाकी अजून बरीच व्हरायटी इथे, स्पेशली महिलांसाठी इथे. गळ्यातले आहेत सगळे, स्टोनवाले सगळे. हे बघा असले हे सगळे स्टोन्स आहेत. हे बघा सगळे काय म्हणजे पूर्ण शिंपल्याचंच हे बघा. टॅटू शॉप इथे, टॅटू वगैरे काढायचे असतील तर इथे भरपूर आहेत टॅटूचे शॉप्स. गोवा फेमस आहे काजूसाठी, तर मग इथं आपल्याला असे काजूचे दुकान पण दिसतील भरपूर. हे लाकडी लाकडी सिग्नेचर बोर्ड्स, नेम प्लेट्स वगैरे त्याचं दुकान दिसतंय. या इकडे अजून आहेत हे वालं दुकान. 6:30 वाजलेत आणि समोर आता कलंगूट बीच दिसते. आता हे बघा इथनं दिसतंय मला बीच, पाणी दिसतंय. आता आपण जवळ जाऊया बीचच्या. आता बीचवर भरपूर गर्दी असणार आहे. हा सगळ्यात मोस्ट क्राऊडेड बीच आहे गोव्याचा, कलंगूट बीच. सगळं पब्लिक इथंच तुटून पडलेलं असतं इकडच्या बीचवरती, कलंगूट बागा बीचवरती. त्याच्यामुळं इकडे भरपूर क्राऊड दिसणार आपल्याला. हे बघा आपण आलो तर आता बीचवर, कलंगूट बीच. आणि या इकडे बघा वेगळंच वाईब सुरू झाले. आता इकडे म्युझिक चालू आहे आणि बघा किती गर्दी आहे, पब्लिक किती. आम्ही कलंगूट बीचवरती आमच्या हनीमूनची आठवण येत ना, आठवलं का? ह्याच बीचवरती आपण पडलो होतो आणि कानातलं सोन्याचं ह्याच बीचवरती हरवलं आमचं. त्याच्यामुळं इथल्या आठवणी आमच्या जागे झाल्या जातात. किती वर्षांनी? 13 वर्षांनी. बघा 13 वर्षांनी आलोच बीचला. या बीचची काय वेगळीच मजा आहे. गोव्याला आल्यानंतर कलंगूट बीच, बागा बीच हे मोस्ट क्राऊडेड बीच आहेत, त्यामुळे इथली मजा वेगळीच आहे. बघा ना पब्लिक किती आहे इकडे. आणि ह्या इकडे सगळे कॅफेज वगैरे आहेत, बीच कॅफेज ह्या साईडला. तिकडे परत ह्या साईडला पण बघा इकडे म्युझिक वगैरे वाजते. हे सगळे बीच कॅफेज आहेत. वेगळीच मजा आहे गोव्याची. म्हणून म्हणलं ना की गोव्याला यायचं असेल तर 2-3 दिवसाचा प्लॅन काढून यावं लागेल. आपण आता त्या हिशोबाने नाही आलो, आपण फक्त ऑन द वे पुणे गोवाजवळ होतं म्हणून आलो. मुलांना बघायचं तर गोवा कसं आहे, एवढं जवळ आलतो मग म्हणलं कशाला मिस कशाला करायचं, म्हणून त्यांना स्पेशली दाखवायला आणलं होतं. पाणी वाढलं, आता पाण्याचा फोर्स वाढला आहे समुद्राचा. त्याच्यामुळे बघा इकडं लाईफ सेविंगवाले अनाऊन्स करतायत, म्हणजे बोंगा वाजवत आहेत बाहेर निघण्यासाठी. सगळ्यांना बाहेर काढतायत इकडे. इसके बाद लाइफगार्ड की ड्यूटी और हो रही इतना यहाँ कीजिए. इसके बाद बीच के ऊपर आपको फोटो खींचने वाले बहुत से मिल जाएंगे, लेकिन जान बचाने वाला लाइफगार्ड नहीं मिलेगा यहाँ पे. तो प्लीज सभी के सभी और ऊपर चलिए, बच्चे को लेके ऊपर लेके फोटो खींचे उसका.
मैडम बाहर निकलने का उधर से, बाहर निकलने का सबको। हो गया टाइम खत्म, कल आ जाओ सुबह 10 बजे। ओए हेलो, सुनाई दिया? चलो ऊपर सभी के सभी, अरे बच्चे का हाथ पकड़ो, बच्चे को लेके जाओ, चलो ऊपर लेके जाओ। सगळ्यांना काढतात बाहेर. परत जाईल चलो सभी के हे काय ते गेले, गाडी गेली गेले परत लोक जाते. ते गाडी गेली की लोक परत चालले नाही का. इथे सगळं काहीच ऐकवायला नाही. आपण एका शॉपमध्ये आलो तिथे बीचच्या इथेच. इथे सेल चालू आहे. हे बघा इथे 30 रुपये. हे घेतलं कुठलंही घ्या, हे 30 रुपीज. बऱ्याच गोष्टी आहेत तिथे, मस्त मस्त आहेत एकदम कलरफुल. आणि तिकडे आहे 50 रुपीज. हे बघा शंखावाले आहेत. हे सगळे ब्रेसलेट्स आहेत, भरपूर व्हरायटी. इथं हे सगळे कानातले, हे सगळं कानातलं सेक्शन. या इकडे आहे 50 रुपीजवाला सेल. इथे हे सगळं क्लिप्स, हेअरबँड्स आहेत. हे सगळे डोक्याचे आयटम्स मस्त आहेत सगळे. दोन म्हणजे आल्यावर काय घेऊन काय नको असं होते. इकडे आमची शॉपिंग चालू आहे. या इकडे सगळे शो पीसेस आहेत, मस्त मस्त एकदम छान छान आहेत. हो हे कसं, ये क्या पत्थर वाला क्या है, किससे बना है ये सेंट की बनी हुई रेत की. रेत वाला है ना, एकदम मस्त मस्त आहेत. कलंगूट बीच फिरून जेवण वगैरे करून तिकडंच केलं जेवण बीचवरती. आणि आता आलो रूममध्ये. आणि आमच्या परीचा डान्स सुरू झालेला आहे. ही तर तिला स्टेज भेटलेला आहे. स्टेज भेटला आहे तिला डान्स करण्यासाठी. आता ॲक्च्युली हा बेड आहे छोटासा आणि इथे लाईट आहे, डिस्को लाईट आहे बघा. फिश हा स्टेज आहे, डिस्को स्टेज आहे बघा. इथं फिशच्या आकाराची डिस्को लाईट आहे ना. आणि हे तिचा स्टेजच समजते ती. हां एरोप्लेन सारखंच असते.